सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, शिवसेनेचे उपनेते सन्माननीय चव्हाण साहेब, आमची झाशीची गाणी माझी ज्योती वाघमारे, बाबाजी जाधव, या व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य मंडळी, बंधू भगिनी माता, पहिल्यांदा माझ्या पाठीमागे सगळे उभे आहेत आणि मी जिवंत असे पण माझ्या पाठीशी उभे राहणार आहेत, त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी सांगितलं मला गुहागरमध्ये यायचं आहे आणि सुनील तटकरेजीला घेऊन यायचं आहे. समजणे वाले कोई इशारा काफी आहे. मी आणखी पुढे काय बोलत नाही, कारण मीडियावाल्यांना तेवढंच हवे भाई काय बोलतायत. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. ताबडतोब सगळेजण कामाला लागले. आमचे सगळेजण तालुका प्रमुख, आमचे सिरके बिरके, आमचं कोणते भोसने बिजने सगळे कामाला लागले. आमचा चव्हाण 7 दिवस झोपला नाही. इकडे झोपलेला आहे. 2 चव्हाण आहेत, दोन्ही चव्हाण. आता चव्हाण दोघांच्या बायका मला समजून घेतील. मला 7 दिवस घेऊन गेलेच नाही. याला मावळे म्हणतात. छत्रपतींची आठवण झाली. मला खूप समाधान झालं. विद्वान कुठे आहे? हा इथं आहे. बामणे बाजूला आहे. आमचे नासिकबाई बाजूला आहेत. नासिकबाईंचं मी खाजगी बोलणार आहे. खाजगी बोलणार आहे. थोडं बोलणार आहे. बोलावं लागणार आहे. आमचं शमीनबाई तांबे आलेले असतील कुठेतरी. ते लांब असतात. ते काय लांब मागे आहेत बघा सगळं. माझ्या गुहागरच्या सगळ्या बंधू भगिनी मातांनो, इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सगळ्यांना लाख 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 धन्यवाद देतो. विशेषतः माझा मुस्लिम बांधव इथं बसलेला आहे. मुस्लिम बांधवांचे मनापासून मी आभार मानतो. तेवढ्यासाठीच की खेड तालुक्यामध्ये मी 20 वर्ष आमदार म्हणून निवडून आलो. 90 सालामध्ये ज्या वेळेला मी आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेला कायमच्या तिथे हिंदू मुस्लिम दंगली व्हायच्या. आमच्या खेडचे बांधव आहे सिकंदर जसनाक इथं आले, ते सांगतील. तुम्ही भाषण केले की मला माहिती नाही. कायमच्या दंगली व्हायच्या. तटकरे साहेब 90 मध्ये मला मुस्लिम बांधवांनी मतं दिली नव्हती. तो केशव भोसले माझ्यासमोर उमेदवार होता. त्याच्यासोबत दाऊद होता. तेव्हा दाऊद वॉन्टेड नव्हता. 90ला माझी लढाई दाऊद सोबत झाली आणि मी निवडून आलो. मग मुस्लिम बांधवांना थोडीशी काळजी. आता आमचं काय? पण मी त्यावेळेला जाहीर करून सांगितलं होतं 90 सालामध्ये, यावेळेला मला मुस्लिम बांधवांनी मतं दिली नसतील, पण 95ला निवडणूक होईल त्यावेळेला माझ्या विजयाचे शिल्पकार या माझ्या मतदारसंघातले मुस्लिम बांधव असतील, अशी घोषणा माझ्या पहिल्या सभेमध्ये, निवडून आल्यानंतर पहिल्या सभेमध्ये मी केली होती बांधवांना. आणि मग त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. सगळ्या दंगली बंद करून टाकल्या. काही वेळेला फेटा खाली टाकला. मी स्वतः उभा झालो मस्जिद समोर. हिंमत असेल गुलाल टाकून दाखवा. तटकरे साहेब सगळ्यांना असे वाटलं शिवसेनेचा निवडून आलेला आमदार हा मुस्लिमांसाठी उभा राहतोय. होय होय, काय वेळेला तुमच्यात हिंमत असेल तर मस्जिदला हात लावून दाखवा. तुमचे हात काढा नाही तुम्ही सांगितलं होतं. तो आमदार सदमाया. मी एक गोष्ट मी अगदी पहिल्यांदा सांगतोय, तुम्ही जेव्हा निवडणूक लावली असता तेव्हा विशिष्ट पक्षाचे असता. कोण शिवसेनेचा असतो, कोण राष्ट्रवादीचा असतो, कोण काँग्रेसचा असतो, कोण मनसेचा असतो, कोण भाजपाचा असतो, कोण अगवेचा असतो. पण तुम्ही निवडून आलात की तुम्ही हिंदू नाही, तुम्ही मुस्लिम नाही, तुम्ही तेळी माळी साळी कोळी इसाई मुस्लिम कोण नाही. तुम्ही निवडून आलात की तुम्ही राष्ट्रवादीचे नाही, काँग्रेसचे नाही, शिवसेनेचे नाही, भाजपचे नाही, अगवेचे नाही. निवडून आलात की तुम्ही आम जनतेचे असता. या माध्यमातून काय तुमच्याकडनं काम अपेक्षित असतं आणि ते काम तुमच्या आमदारांनी केलं. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तो पूल बांधलेला होता, विकासाचा पूल. तो ब्रिज मी उभा केला खेड तालुक्यामध्ये. मी उभा केला.
आणि आज अभिमानाने मी तटकरे साहेबांना सांगितलं, तटकरे साहेब आज देखील माझ्या खेड तालुक्यातला 90% मुस्लिम बांधव हा रामदास कदम सोबत आहे. होय, माझ्या सोबत आहे. मी अभिमानाने सांगतो. पण कसं गंमत असे बघा, एक सांगतो मी आपल्याला. लांबून बघितल्यानंतर दाढीवाला रामदास कदम खतरनाक माणूस दिसतो. अनेक जण मला म्हणतात, भाई तुमच्याजवळ यायला भीती वाटते हो. पण जोपर्यंत ताटात जेवण्यात संबंध येत नाहीत तोपर्यंत समोरच्या पोटात काही ते कळत नाही. त्याचं नाव रामदास कदम आहे. होय, 2009 सालामध्ये मला इथून तिकीट दिली गेली होती. मी मागितली होती दापोली मतदारसंघातून. पण माझा बळीचा बक्का करण्यासाठी, मला पाडण्यासाठी प्लॅनिंगनी मला इथं पाठवलं होतं 2009 सालामध्ये. मी गुहागर मतदारसंघ मागितला नव्हता. होय, आई तुळजाभवानी शपथ घेऊन आज सांगतोय. मला मुद्दाम पाठवली होती आणि आज सांगतोय. मी मातोश्रीला सांगून आलो होतो, मला माहिती आहे तुम्हाला गुहागरला मला पाठवून मला पाडायचं आहे. मला माहिती आहे मी पडणार आहे, पण मी मराठा आहे, मी लढून पडणार आहे. हे देखील सांगून मी आलो होतो त्यावेळेला 2009 साला. मला वाईट का वाटलं? मी पडलो नाही, मला पाडलं गेलं. मी एक लहानसं उदाहरण मी आज आपल्याला देणार आहे. मुद्दा अबलोली गाव आहे ना गुहागरमध्ये, अबलोली गाव आहे ना, त्या अबलोली गावामध्ये मी प्रचारासाठी गेलो होतो त्यावेळेला. तिथे अशी सगळी अंगणामध्ये सगळी लोक बसली होती, 200-400 लोक बसली होती. असे मी गेल्यानंतर एक वाजता मतदार तिथले गावचे नेते उठले. मला बोलायचं आहे. म्हटलं बोला. मला म्हटलं तुम्ही शिवसेनेचाच ना? मी म्हटलं हो. मला म्हटलं आनंद गीते शिवसेनेचाच ना? म्हटलं हो. मग आनंद गीते आम्हाला सांगतायत रामदास भाईला मत देऊ नका, तुम्ही नातूला मत द्या. अहो म्हटलं असं होणार नाही. लावा फोन. त्या सन्मान्य गृहस्थाला फोन लावला. 300-400 माणसं होती. गीते साहेबांना फोन लावला. गीते साहेब आम्ही मत कोणाला द्यायची? समोरला आवाज आला, तुम्हाला मी सांगितलं ना नातूला मत द्या म्हणून, तुम्हाला कळत नाही का सांगून एकदा सांगितल्यानंतर? मी ऐकतोय. तो फोन काय कशावर ठेवतात तुम्ही? स्पीकरवर ठेवला होता. मी ऐकतोय. मला धोका झाला. मला धोका झाला. आनंद गीतेला उद्धव ठाकरे सांगितलं होतं मला पाडायला. सगळी माहिती नंतर घेतली मी त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो. विधानसभेचा विरोधी पक्षनेता पुढचा मुख्यमंत्री असतो. आणि म्हणून मला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री त्यावेळेला व्हायचं होतं. आणि म्हणून मला पाडण्यासाठी आनंद गीतेंच्या खांद्यावरती बंदूक उद्धव ठाकरे ठेवून 2009 सालामध्ये वंदन मला पाडलं. मला दुःख झाली, वेदना झाल्या की महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता पडतो ही साधी गोष्ट नाहीये. त्यावेळेला नातू साहेबांना शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मी एक विधान पक्ष जागा तुमच्यासाठी सोडतो, पण बंडखोरी करू नका. शिवसेना प्रमुखांचे त्यावेळेला शब्द कसे होते? अरे तू उभा झालास तर रामदास पडेल आणि मग ना तू ना मी, नातू नातू ना मी. हे शिवसेना प्रमुखांचे शब्द आहेत त्यावेळेला. मला अजून आठवतंय. पण नातू साहेब कोणाचं ऐकलंच नाही. नाही ऐकलं. मला पाडले. आणि आजही आपण हे सगळं भोगतोय ना, ती मेहरबानी आहे साहेबांची सगळ्यांची. माझी चूक आहे. आज मला तुमच्या सगळ्यांना मान्य केलं पाहिजे की मी पडल्यानंतर पुन्हा मी इकडे आलो नाही. तटकरे साहेब, माझी चूक आहे. निश्चितपणे चूक आहे. मला मान्य केली पाहिजे. पण मला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 1 महिन्याच्या आतमध्ये मुंबईचा विधान परिषदेचा आमदार केला आणि मुंबईची जबाबदारी माझ्यावर दिली. म्हणून मी येऊ शकलो. म्हणून मी नाही आलो. तो 10-12 वर्षाचा 14 वर्षाचा गॅप पडलेला मधला, त्याच्यामध्ये कसं असतं, वाघ जंगलामध्ये गेला की लांडगे बाहेर पडतात. तसा हा लांडगा मग बाहेर पडला. नाच्या आज एक गोष्ट भास्कर जाधवला सांगतो, रामदास कदम बेईमान नाही, रामदास कदम गद्दार नाही. मागच्या 2019 सालामध्ये निवडणुकीमध्ये देखील इथल्या भाजपच्या नेत्यांनी हॉटेल ताजमध्ये चिपळूणच्या आमच्या लोकांना बोलून घेतलं होतं. त्यामध्ये कुठे गेला संतोष? तो होताच नाही ताज हॉटेलमध्ये. भाजपच्या गुहागरच्या नेत्यांनी तुला बोललं होतं. कोण कोण होतात तुम्ही?
कुठल्या साहेबांनी बोललं तर साहेबाचं नाव सांगू नको, मीडियावाले आहेत. काय गोष्टी ठेवायच्या अशा. पण तुम्ही सुनील होता, तू होतास आणि कोण काते होता जो आज भास्कर सोबत आहे, नाच्या सोबत आहे. आणि प्रस्ताव काय होता तडकरे साहेब, तुम्ही भास्कर जाधवला पाडा, गुहागाव मतदारसंघामध्ये आम्हाला सपोर्ट द्या, मग तुमच्या मुलाला आम्ही सपोर्ट देऊ दापोलीला. आम्ही योगेश कदमला सपोर्ट देऊ दापोलीला, तुम्ही फक्त आम्हाला मदत द्या गुहागाव मतदारसंघामध्ये. अरे माझं नाव रामदास कदम आहे. आज आई तुळजाभवानी शपथ घेऊन पुन्हा सांगतोय, या सगळ्या लोकांनी मी सांगितलं, त्या नेत्याला जाऊन सांगा मी बेमान नाही, मी गद्दार नाही. भास्कर जाधव माझ्या पक्षाचा उमेदवार आहे, मी त्याला कदापि पाडणार नाही. भले माझा मुलगा दापोलीला पडला तरी चालेल, पण बेमानी रामदास कदमच्या रक्तामध्ये नाही, हे त्याला आवर्जून सांगायला पाठवलं मी दुसऱ्या दिवशी. हे सगळे गेले. आणि गंमत अशी आहे, मी त्यावेळेला गद्दारी केली नाही, या गुहागावच्या नेत्याला पाठिंबा दिला नाही, म्हणून दापोलीमध्ये सगळ्या भाजपच्या लोकांनी माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला, मतदान केलं नाही, राष्ट्रवादीला मतदान केलं. हे वास्तव आहे, हे वास्तव. मुद्दा मला सांगतोय, मी बोललो नाही. मी मागच्या 5 वर्ष हे तोंड दाबून बुक्याचा माझा सण केला, मी बोललो नाही. आज गुहागावमध्ये आलो म्हणून मुद्दाम बोलतोय, मुद्दाम बोलतोय. माझा योगेश निवडून आला, त्याच्या विरोधामध्ये भाजप, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस, आरपीआय, बंडखोर शिवसेनेचे, या सगळ्यांना गाडून योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकवला. पण रामदास कदमनी या गुहागाव मतदारसंघासाठी बेईमानी केली नाही भाजपसाठी. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. काही नेते आहेत गुहागावचे की निवडणूक आली की ते भाषण बांधतात, त्यांना आमदार व्हायचं असतं फक्त. आपली युती आहे, युती धर्म तर पाळा, पाळा ना तुम्ही. आणि मग रामदास कदम बोलला की बोलतो. रामदासबाई टोकाची भूमिका घेतात, काय घेतो? टोकाची भूमिका घेतली असती तर एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून शिवसेना भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये रामदास कदमने आणलं नसतं आणलं. आज तुमचे मंत्री जे येत आहेत ना विकास कामं घेऊन, ती रामदास कदमची मेहरबानी आहे. होय, मी जबाबदारीने बोलतोय बांधताना. आणि म्हणून कोण आनंद गीते, या गीतेला कोणी तिकीट द्यायला लावली? या भास्कर जाधवला कोणी तिकीट द्यायला लावली? कोण गद्दार? गद्दारची व्याख्या काय? हाच भास्कर जाधव शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी खंजीर भोगून हा राष्ट्रवादीमध्ये गेला. सुनील तटकरेजी, तुम्ही 9 खाती दिलीत त्याच्याकडे, 9 खाती तर खातच असतं, त्याला खायला लागतं सगळं. 9 खाते दिली तरी त्याचं समाधान नाही. अहो तुम्ही आज अध्यक्ष आहात ना, त्याला पण अध्यक्ष केला होता पक्षाचा राष्ट्रवादीने, पक्ष त्याच्या ताब्यात दिला होता, समाधान नाही. हवं काय तुला? काय काय हवं? अहो आमचे लोक म्हणतात ना, हे म्हणे सगळं खात आहे, काय काय म्हणे वाळू पण खात आहे, हा खडी पण खात आहे, हा लोखंड पण खात आहे, हा टक्के पण, असे मला माहिती नाही, काही लोक म्हणतात. सगळी चर्चा चालू आहे. अगे लोकप्रतिनिधी स्वतःसाठी जगला तो मेला, स्वतःसाठी जगला तो मेला. अगे दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला. भास्कर जाधव तो खऱ्या अर्थाने जगला. सगळी कॉन्टॅक्ट तुलाच. ते लोटे एमआयडीसी मध्ये जाऊन त्या कंपनीच्या मालकांची आय माय काढतो, दम देतो. याला कॉन्टॅक्ट सगळे हवेत कंपनीमध्ये. तिथे स्थानिक लोकांनी जायचं कुठं? कुठं जायचं? आणि म्हणून भास्कर जाधवला मी सांगेन, 2019 सालामध्ये या गुहागावच्या भाजपच्या नेत्यांचं न ऐकून तुझ्या निवडणुकीसाठी मी बाहेर पडलो होतो. 15 गावामध्ये याची पहिली सभा घेतली. तटकरे साहेब, भास्करला निवडून द्या. खाडीपट्ट्यामध्ये सभा घेतली, भास्करला निवडून द्या. लोट्यामध्ये सभा घेतली, भास्करला निवडून द्या. गुहागावमध्ये सभा घेतली, भास्करला निवडून द्या. हा बेमानाची अवलाद माझ्यावर बोलत असतो, माझ्यावर टीका करत असतो. या नेत्याचं मी ऐकलं असतं गुहागावच्या भाजपच्या, तर माझ्या मुलाचं रेट आणखी 15,000 वाढलं असतं.
पण माझ्या मुलाची पर्वा न करता तुला साथ दिली. अरे जनाची नाही मनाची थोडी तो ठेव. काय का तमाशा चाललाय कोकणामध्ये? कोण कोण काय काय बोलतंय? अरे कोकणाला काय संस्कृती आहे की नाही? त्या नागर राणीच्या मुलाला वाटेल ते बोलतोय. मी इथं बोलू शकत नाही असे शब्द. मी ते तोंडात ना शब्द आणू शकत नाही असे शब्द बोलतोस तू. काय तो नेपाळी आणि नेपाळी वाचमन सारखी मुलं दिसतात. मी अमुक आहे मी तमुक आहे. मग त्यांनी इथं यायचं, त्यांनी हवं ते बोलायचं. ही काय संस्कृती आहे कोकणाची? होय तटकरे साहेब 32 वर्ष विधिमंडळामध्ये मी तिकीट काढली. 32 वर्षामध्ये पुष्कळ आम्हाला बघायला मिळालं. कदाचित मराठवाड्याचा प्रश्न असेल तर मराठवाड्याचे सगळे आमदार विधिमंडळाच्या तुमच्या सभागृहामध्ये एकत्र यायचे, लॉबीमध्ये एकत्र यायचे. पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न असेल, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार आपले पक्ष बाजूला ठेवून त्या लॉबीमध्ये यायचे. विदर्भातले आमदार असतील वेगळ्या विदर्भ करण्यासाठी त्या भागातले सगळे आमदार मी एकत्र पाहिले आणि आपापले प्रश्न भागाचे सोडून घेतात. फक्त कोकणातले आमदार कधीच एकत्र नाही. कोकणातले नेते फक्त एकमेकांना शिव्या घालण्यामध्ये बाळमाई शिंगा आणि हा वेडा माजलाय हा फक्त नाचत असतो. भगतसिंग म्हटलं सेरा विधिमंडळामध्ये म्हटले हा डान्स करतोय सभागृहामध्ये डान्स. काहीतरी सभागृहाची हे ठेव. काही नाही ना याला, काही नाही याला. लाज लज्जा इज्जत अद्भुत शिवम काही नाही याला, काही नाही. आणि साप आहे साप. भास्कर जाधव म्हणजे साप आहे. आणि आज तुम्हाला मी शपथ घेऊन सांगतोय या सापाला दूध मी पाजलंय. या सापाचा फणा रामदास कदम ठेचल्याशिवाय घडा नाही हे सांगायला मी आज इथं आलो आहे. होय बांधवाने मी सांगायला इथं आलोय. माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांचा सगळ्याला मी आज हात जोडून सांगतोय विकास कामासाठी भास्कर जाधवकडे तुम्हाला भीक मागायला जाण्याची आवश्यकता नाही आजपासून. होय नाही जाय आवश्यकता. आजपासून या गुहागर मधल्या प्रत्येक गावाची विकासाची जबाबदारी हा रामदास कदम घेतोय, मी घेतो आजपासून. होय मी घेतोय. काय अवस्था आहे गुहागरची हे माझे लोक मला सांगतायत. भाई काही विकास नाही, गावागावामध्ये रस्ते नाहीत, काही विकास नाही. करतोयस काय तू? त्या मोदींच्या वरती टिंगल टवाळी ढक्कल बाळासाहेबांच्यावरती बोलला माणूस हा. गद्दारची व्याख्या काय? तू शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत जातो. राष्ट्रवादीमध्ये सगळं मिळालं तरी देखील राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा इकडे येतोस. गद्दार कोण? काय व्याख्या काय? आणि मी आज माझ्या मुस्लिम बांधवांना सांगतोय हम सब एक है. मग हिंदू असू देत, मुस्लिम असू देत, तेळी माळी साडी कोळी कोळी बौद्ध आम्ही सगळे एक आहोत. आम्ही सगळे एक आहोत. होय संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही दाखवून देऊ. या माझ्या कोकणामध्ये बघा आम्ही हिंदू मुस्लिम आम्ही भाऊ भाऊ म्हणून आम्ही कसं नांदतोय. एक चांगलं उदाहरण आपण संबंध महाराष्ट्रात देऊ. तटकरे साहेब काळजी करण्याचं काय कारण नाही, काय अवस्था नाही. मी कालपर्यंत गुहागरमध्ये येत नव्हतोय, आज पाय ठेवलाय. आता मागे वळून बघण्यासाठी नाही. जोपर्यंत गुहागर मतदारसंघाचा 100% विकास होत नाही तोपर्यंत रामदास कदम स्वस्थ बसणार नाही हे देखील मी आपल्याला सांगतोय. होय शेळके साहेब मला प्रत्येक गावात घेऊन जा. गुहागर मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये मला घेऊन जा. विकास काय असतो ना मी गुहागर मतदारसंघातल्या जनतेला दाखवून देईन. होय दाखवून देईन. माझी चूक झाली, मी कालपर्यंत येत नव्हतो म्हणून या लांडग्याचं फावलं होतं. हे लांडग्याचं फावलं होतं. त्या 70 गावामध्ये आमचा सिगवण आहे. कुठे गेला सिगवण? हा इथं आहे. मला माहिती आहे तू कुठे जाणार नाहीस मला सोडून. ते वाघ आहेत, सगळे वाघ आहेत. आमच्या 70 गावामध्ये आमच्या चव्हाण साहेबांचं देखील स्वतःचं घर आहे तिथे. पण मी आज येणार सिगवण साहेब. प्रत्येक गावामध्ये मी येईन, प्रत्येक गावामध्ये येईन. विकास कामाची यादी द्या. उद्याची लोकसभा संपली, आचारसंहिता संपली की विधानसभेच्या आधी प्रत्येक गावामध्ये विकासासाठी कोट्यावधी रुपये लागले तर रामदास कदम शासनाकडून आणल्याशिवाय घडणार नाही. होय हे सरकार आणण्यामध्ये रामदास कदमचा पण सिंहाचा वाटा आहे. ही सत्ता आणण्यामध्ये रामदास कदमचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून विकासाच्या माध्यमातून गुहागर मतदारसंघाचा विकासाचा वाटा हा रामदास कदम
अगदी ताकदीनं हक्कांना घेतल्याशिवाय घालणार नाही, हा तुम्हाला सगळ्यांना माझा शब्द आहे. शब्द आहे. मी तर कोणाची टीका करण्यासाठी आलो नाही, पण ह्या गगड्याला कळू दे. मी मनात आणलं असतं तर 2019ला तू विधानसभा बघितली नसतीस. मी बेईमानी केली नाही, मी नाही बेईमानी केली. पण आज सांगतोय, आज भास्कर जाधव सांगतोय 2024ला तुला विधानसभा बघायला लागणार नाही, तुला विधानसभा बघू देणार नाही. तुला कायमचा राजकारणातून नाही काढला तर माझं नाव रामदास कदम नाही, हे तिला सांगतोय, हे तिला सांगतोय. अहो काय ते आनंद गीते, गीते माणूस एकदा निवडून गेला की 5 वर्ष कधी दिसत नाही. अहो पाऊस पडला की अलबी उगवतात ना. ओ अलबी असतात ना, ती तुमच्याकडे नसतात, आमच्या कोकणात असतात. त्याची सफेद अलबी असतात, टोपीवाली. अहो असतात ना अलबी पावसामध्ये. मग अलबी उगवली की समजायचा पाऊस आला, तर आनंद गीतेला बघितली की समजायच्या निवडणुका आल्या. हो, अहो कोणाच्या सुखाला नाही, दुखाला नाही, मातीला नाही, वातीला नाही, काही नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, एकदा आनंद गीतेच्या घरी मुंबईला जाऊन या. जा तुम्ही. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, एकदम जाऊ नका ना, तर तो हार्ट अटॅक येईल त्याला. 2-2, 5-5 लोक जा. काय गंमत आहे बघा त्याच्याकडे. तुम्हाला 2-3 तास खाली बसवतो. तुम्हाला चहा नाहीच, नाश्ता सोडून द्या, पण खाली एक ठेवलाय मडका खाली, आणि त्या मटक्यात असतं पाणी, आणि मटक्याच्या बाजूला एक ग्लास आहे स्टीलचा, तर साखळीने बांधून ठेवलाय. मग त्या ग्लासातून पाणी प्यायचं आणि तो ग्लास साखळी लावला तिथंच ठेवायचा. साखळी कशाला, तर ग्लास कोण घेऊन गेला तर. किती काळजी त्या माणसाला ग्लासाची. हा खासदार ज्याला तुम्ही 6-6 वेळा निवडून दिलात. अगं आनंद गीते, माझा सवाल तुला आहे, हिंमत असेल तर अलिबाग पासून गुहागरपर्यंत असं बोर्ड टाकून दाखव की हे काम आनंद गीतेने केलेलं आहे, खासदारांनी केलेलं आहे. एक काम दाखव. नाही काय, फक्त मी कुणबी आहे, मला कुणबीने समाजाने मतं द्या. मी कुणबी आहे, मला समाजाने तुला एकदा मतं दिली, समाजाने 2दा मतं दिली, समाजाने 3दा मतं दिली, समाजाने 4 वेळा मतं दिली, 5व्यांदा मतं दिली, 6व्याला तुला गाडली ना. का गाडली की समाजाच्या नावानं तू फक्त मतं घेतोस आणि समाजाला फसवतोयस. हा माणूस 3दा मंत्री होता, 3 वेळा मंत्री होता. माझा प्रश्न आहे आनंद गीतेना की कुणबी समाजाच्या किती मुलांना तुम्ही नोकऱ्या दिल्यात, एकदा जाहीरच करून टाका, होऊन जाऊ दे एकदा. तुम्हाला समाजाची मतं हवीत ना, समाजाच्या नावाखाली खासदार व्हायचा आहे ना, मग समाजासाठी तुम्ही काय केलात गीते, सांगा ना. फक्त रामदास कदमला पाडण्याचं काम केलं नाही का, आणि माझ्या गुहागरचा विकास थांबवला. लाज वाटत नाही पुन्हा येण्यासाठी आणि मतं मागण्यासाठी. तर माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, एकनाथ शिंदेच्या वरती माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही निर्णय घ्यायला लागला. मी मगाशी दापोलीच्या सभेमध्ये सांगितलं, एक फॅन माझं आलं होतं, समुद्र किनारपट्टीसाठी उद्ध्वस्त झाले होते. हा नालायक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता, आला नाही. शरद पवारांसारखा 82 वर्षाचा माणूस इथं या किनारपट्टीवर सगळं येऊन गेला, बघून गेला. तडकरे साहेब त्यावेळेला अजितदादांनी मदत केली मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्ही आला होता शरद पवार साहेबांना घेऊन, कारण मला माहिती आहे शरद पवार साहेबांची काठी तुम्ही होतात तेव्हा होतात, आता नाही. पण गंमत बघा, हे अजितदादा 40 आमदार घेऊन आले तेव्हा उद्धव ठाकरेंनी जाऊन त्याचा सत्कार केला, आणि एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन आले तेव्हा गद्दारांनी खोका. बघा ना, तेव्हा खोक्याने गद्दार. पण तुम्हाला गद्दार नाही, तुम्ही खोके नाहीत. कसं काय मला सांगावं. आणि म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगितलं की आज हिंमत असेल तर 40 पैकी एका आमदारांनी खोके घेतले असं सिद्ध केलास तर तुझ्या घरी मी भांडी घासेन, नाही तर माझ्या घरी तू भांडी घासा रे. मी जाहीरपणे सांगितलं उद्धव ठाकरेंना. का बदनाम करतोस एकनाथ शिंदे आणि सगळ्या आमदारांना. तुझं मुख्यमंत्री पद गेलं म्हणून. अगदी 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त 2 वेळा तू मंत्रालयात जातोस. त्या मातोश्रीमध्ये काय अंडी करतोस काय बसून. काय बाहेर पडला नाहीस, आता बाहेर पडतोयस आणि त्या मोदींच्या तोंडसूक घेतोयस. नाही, गडकरी साहेब
आपल्याला मोदींचे हात बळकट करायचे आहेत. या देशाला मोदी साहेबांची गरज आहे. होय, ज्या माणसाने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं त्या माणसाला मोदीजीला आम्ही कदापि विसरू शकणार नाही. मी गेल्या 2 दिवस स्टेटमेंट दिल्या. त्या स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी बोललोय मी. माझ्या मुलाच्या मतदारसंघात देखील तुम्ही मतदान केलं नाही, तुम्ही राष्ट्रवादीला मतदान केलं, माझा मुलगा निवडून आला आणि पुन्हा त्यांच्या ते मस्त चालले तिथं. कधी गोविंद चव्हाण येतो, कधी गोव्याचा मुख्यमंत्री दाखवली देतो, तिथून घोषणा करून टाकतोय हे मतदारसंघ आमचा, तो मतदारसंघ आमचा. तुमच्या बापाचा मतदारसंघ आहे का रे? हा, गोव्यात नाही तर येऊन घोषणा करताय तुम्ही. रात्रंदिवस मेहनत आम्ही केले, कष्ट आम्ही घेतले आणि तटकरून सारखा चांगला माणूस 2% फक्त त्यांचा समाज आहे, कदाचित 1% पण असेल, पण सगळा समाज हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध, तटकरी साहेब मी पाहिला, अनुभवलाय. हा सगळा समाज तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबत आहे. आम्हाला त्या दिल्लीमध्ये चाललंय, पण ह्या ग्रामीण भागामध्ये माझ्या कोकणामध्ये शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली होती शिवाजी बागला की माझा कोकणी मुस्लिम हा कदापि देशद्रोही होऊ शकत नाही. हे शिवसेना प्रमुखांचे शब्द आहेत शिवाजी बागच्या जाहीर सभेमध्ये. कदाचित महाराष्ट्रातला अन्य जिल्ह्यातले होते होई कोणते देशद्रोही, पण माझा कोकणातला मुसलमान हा माझा आहे, कदापि देशद्रोही होऊ शकत नाही. ही भूमिका शिवसेना प्रमुखांनी मांडली होती, त्यावेळी जाहीरपणे मांडली होती. ती भूमिका घेऊन आम्ही चाललोय बांधवांना. माझ्या मुस्लिम बांधवांना सांगेन, आपण सगळ्यांनी हातात हात घालून खांद्याला खांदा लावून आपल्या कोकणाचा विकास घडवूया. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, माझ्या कोकणातल्या प्रत्येक गावात कालव्याचं पाणी आलं पाहिजे. कोयनेचं सगळं पाणी जाऊन समुद्राला मिळतंय, ते उचला. माझ्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग 3 जिल्ह्याला पाणी द्या आणि प्रत्येक गावामध्ये कालव्याचं पाणी आलं तर हा म्हणता कोकणाचा विकास होईल, हा म्हणता कोकणाचा विकास होईल. काल आपण कोकोकोला आणला लोटेमाळीशीमध्ये. होय, 5,000 मुलांना नोकऱ्या लागतील, 2,000 ट्रक लागतील. स्थानिक लोकांना काम मिळेल, हाताला काम मिळेल, बेरोजगार कमी होईल. आता आज आमची अवस्था काय? आज आमची सगळी मुलं ही ठाण्यात, पुण्यात, मुंबईला नोकरीसाठी जात आहेत. फक्त आई वडील घरामध्ये बसलेत. 50% घरं बंद असतात. आपल्या मुस्लिम समाजाची मुलं तर ते परदेशामध्ये असतात आपल्या आई वडिलांना सोडून आपलं पोट भरण्यासाठी. अरे इथंच जर का आमच्या मुलांच्या हाताला काम मिळाला तर आमची मुलं परदेशात का जातील? इथंच आमच्या मुलांना हाताला काम मिळाला तर माझ्या आई वडिलांना सोडून ठाण्यात, पुण्यात, मुंबईला आमची मुलं का जातील? का जातील? पण भास्कर जाधवला स्वतःला सगळा विकास त्याला करून घ्यायचा आहे. त्याचा जावई, त्याचा मुलगा आणि सगळी कॉन्ट्रॅक्ट त्यालाच, सगळी कामं त्यालाच. माझ्या बांधवांना एवढं सांगेन, मी पुन्हा येईल गुहागामध्ये. पुन्हा तुम्ही सभा ही पाहिली, माझं समाधान झालं. शैस्तवान आज निवांतपणे झोपेल. खूप राहून हात बघतोय माझ्याकडे, सारखे बिळके बापू तुम्हाला जेवण कुठं आहे? जेवण झालं नाही कुठं आहे ना? पण सगळ्यांना खूप हसू नका. ही बदमाश कंपनी इकडे बाजूला बसली ती हसतायत. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता यादी वाचली ना प्रवेशाची, त्या सगळ्यांच्या गावात आपण पहिल्यांदा जाऊ आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांचा विकास पहिल्यांदा, जे मागून प्रवेश करतील त्यांचा विकास मागून, असं ठेवायचं ना बस. आणि म्हणून ज्यांनी प्रवेश केलाय त्यांना पश्चाताप होणार नाही. रामदास कदमचा शब्द आहे, आता उद्यापासून भास्कर जाधवला झोप येणार नाही. त्याचे पीए येतील, त्याचा मुलगा येईल, त्यांनी आणि कोणतरी येतील, तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करतील. पण आता इथं थांबायचं नाही, थांबायचं नाही. आणि भास्करला नुसता काढायचा नाही, व्याजासकट चक्रवाढ व्याजासकट मी सगळं वसूल करणार आहे. तटकरे साहेब, तुम्हाला सगळ्यात जास्त मतं, तुमच्या मुलीच्या मतदारसंघापेक्षा जास्त मतं या गुहागामधून मिळाल्याशिवाय आनंद म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हानी आहे माझी. आता या लांडग्याला संपवल्याशिवाय या माझी गुहागावची जनता थांबणार नाही. बस झालं आता त्याचं, बस झालं. याला शिव्या घाल, त्याला शिव्या घाल, त्याला तटकरेला शिव्या घाल, रामदास कदमला शिव्या घाल, नागार गांधीला शिव्या घाल, उदय सामंतला शिव्या घाल. सगळे नालायक हा एकटाच आहे, हा एकटाच आहे. कायमचा सिमगा, कायमचा सिमगा. अन्न असतंय, डान्स करतोय. मग अशी कोणती गोमू सांगितलं, गोमू
आता सिंगात त्याला बोलवा नाचायला, सिंगात पालखी येते ना, द्या त्याला 2-5 रुपयांना, बोलवा नाचायला त्याला. तुम्हाला साड्या पाहिजे त्याला द्यायला तर मी पाठवतो 5 साड्या गावगाव द्यायला. नालायक माणूस. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो. आणि मी आपला एवढं सांगेन, होय बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा, हा शिवसैनिकांचा भगवा झेंडा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, संत रामदासांचा भगवा झेंडा पुन्हा एकदा या गुहागर मतदारसंघावरती डौलानं फडकावा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.